आपल्या पुराणांमध्ये अशा एका देवीचा उल्लेख आहे, जिने पृथ्वीला वाचवण्यासाठी आपल्या शरीरावर असंख्य नेत्र निर्माण करून 9 दिवस अश्रू वाहिले आणि सृष्टीला नष्ट होण्यापासून वाचवले. पुराण कथेनुसार दुर्गम नावाच्या राक्षसाने धर्माचा समतोल बिघडवण्यासाठी सर्व वेद नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याने अनेक वर्षे ब्रह्मदेवांची कठोर तपश्चर्या करून त्यांच्याकडून सर्व वेद प्राप्त केले आणि ते पाताळामधील एका गुप्त ठिकाणी लपवून ठेवले. वेद नाहीसे झाल्यामुळे यज्ञयाग थांबले, धर्म क्षीण झाला, निसर्गाचा समतोल बिघडला आणि पृथ्वीवर एक भयंकर दुष्काळ निर्माण झाला. तेव्हा निसर्ग आणि मानवतेच्या रक्षणासाठी सर्व ऋषीमुनींनी आई जगदंबेची कठोर तपश्चर्या केली. या तपश्चर्येमुळे आई जगदंबा शाकंभरीच्या रूपात प्रकट झाली. तिने दुर्गम राक्षसाचा वध केला आणि वेदांचा शोध लावून धर्माची पुनर्स्थापना केली. यानंतर देवीने पृथ्वीला दुष्काळापासून वाचवण्यासाठी आपल्या शरीरावर असंख्य नेत्रे निर्माण केली. 9 दिवस अश्रू वाहून पृथ्वीवरील पाण्याची कमतरता पूर्ण केली. सर्व जीवांना फळे, फुले, अन्नधान्य व चारा प्रदान केला आणि पृथ्वीला पुन्हा समृद्ध केले. देवीने 9 दिवस भक्तांसाठी अश्रू वाहिले आणि पृथ्वीचा जीर्णोद्धार केला. त्यामुळे या देवीला फळे, फुले, धान्य आणि विविध अन्नधान्यांनी सजवले जाते. देवीला शाकभोग अर्पण करून पृथ्वीवर तिचे स्वागत केले जाते. शाकंभरी माते की जय.